बघा आता आम्ही तुळजापूर येथे आहोत. आता मंदिराकडे जायलो बघा. दिवस मावळलेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण, इतकं फ्रेश, इतकं सुंदर प्रसन्न वातावरण आहे की बस. आता मंदिराकडे जायलोत आम्ही. बघा मंदिराचा रोड आहे, मुख्य रोड दिसत आहे. सगळे इथं देवीच्या पूजेचे सामान दिसायला बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण इथं मंदिर परिसरात आलेलो आहोत आम्ही. आता दर्शनाला पुढे जायचंय. फर्स्ट टाइम आम्हाला असं होईल की दिवस मावळ आहे आणि आम्ही एखाद्या देवाचं दर्शन करत आहोत. ते बघू आता कसा अनुभव येते. ते नवाचा अनुभव आहे माझ्यासाठी, प्रतिष्ठासाठी. प्रतिष्ठा चला 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 लवकर, चला 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 फास्ट चला. बघा इथं फोटो काढून मिळणार आहे वाघावर बसून. हे बघा देवीच्या समोर इथं फोटो काढून भेटणार आहे बघा. चला हो का बघा, दुकान आहेत सगळे. बघा आणि पुन्हा आणखी कलर फ्रेश वाटायले तर चला. पण आता घेतलंय की चला डबल कशाला. आता चला मंदिराकडे. काय सायंकाळची आरती ती असते का? किती वाजता असते हो? चला मंदिराकडे. मी तर जायले बाबा मंदिराकडे. तुला यायचं असलं यायचंय का नाही प्रतिष्ठा मला सांग. हा चल मग. कुल्फी खायचे का? कुल्फी असते काय सग मगाची आईस्क्रीम खाल्ली ना एवढ्या थंडीचं. चला चला लवकर आधी. खेळणे हरमाल 100 रुपये. हरमाल 100 आहे. काही लहान लेकराचे खेळणे. होय चला आधी. इकडे इकडे मग संध्याकाळ झाली तरी किती गर्दी आहे का नाही? दिवसा गर्दी असेल तसं वाटायले. रंगीबेरंगी दिसायले सगळं. लाईटी नाही ते महिला मंडळ बी सगळे निघाले आता आहे का नाही? संध्याकाळचं वातावरण चांगलं वाटायले. आता ह्या म्हणजे काय मला माहित नाही इतकं, पण जर आरती असेल तर भेटावी तरी आता आहे की नाही? जर नशिबात असेल तर भेटायला आरती काय बघू. प्रतिष्ठा चल वाटायले का तुला? चल वाटायले काय काय घ्यायचं? थोड्या वेळानं आधी येऊ ग. चला पाया पडून येऊ. चल चला पुन्हा चला पाया पडून येऊन पुन्हा करू. चला पुन्हा घेऊ. चल हो इकडे अलीकडे. इकडे कितलं म्हणाले? येते का? हिला मी आणलं होतं पंढरपूरहून. आणलं होतं का नाही? हां बरं. तर मित्रांनो आता आम्ही आलो तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी तुळजापूरमध्ये. तर त्यासमोर आपण हे दृश्य पाहू शकता. किती सुंदर लाइटिंग लावलेली आहे हे आपण पाहू शकता. काही महिलांसाठी बांगड्याचा व्यवसाय करणाऱ्या महिला. प्रतिष्ठा आणि तिची मम्मी माझ्या समोर जाऊन पुढे जाऊन बसलेले आहेत. त्यांचे पाय दुखत आहेत. चालून आता मध्ये एंट्री करत आहोत. दमाने चला, दमाने पाय टाका. दमाने टाका पाय खाली.
इकडून इकडे ती लाईन वेगळी आहे. मित्रांनो दर्शन म्हणता पाकडे जाण्याचा मार्ग गोमुख तीर्थ त्यासाठी लाईन लागलेली आहे. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागलेले आहेत. तर आता आम्ही संध्याकाळचे 8 वाजलेत. आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आत जात आहोत. हे पाहू शकता आपण देवीचं मंदिर. या देवीच्या मंदिरापाशी अलोट अशी गर्दी झालेली आहे. पोलीस फौज देखील या ठिकाणी संरक्षणासाठी आहे. संध्याकाळचे 8 वाजत आलेले आहेत तरी पण या ठिकाणी किती गर्दी आहे आपण पाहू शकता. हवा इथं अंगारा भेटला जातो, अंगारा दिला जातो. आपल्या इच्छा आकांक्षा येथे व्यक्त करायच्या ते अंगारा लावतात आपल्याला. इथे ज्योत ठेवलेली आहे. या ठिकाणी देवीची प्रतिमा मोठी ठेवलेली आहे. ते ज्या व्यक्तीला मध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही अशा भक्तांना बाहेर दर्शनासाठी ठेवलेले आहे. हे आपण पाहू शकता. कुठं आलो आपण? इकडे बघ. कुठं आलो? कुठं आलो? देवाला आला. दर्शन बाहेरूनच घेऊ आपण. जाऊ तिथं जा. प्रदेश तिकडे जा. प्रतिष्ठा आणि तिची मम्मी आता दर्शनासाठी गेलेत. बाहेर दर्शन करणार होतो आम्ही. ज्या भावी भक्तांना मुख दर्शन घ्यायचं आहे त्या मुख दर्शनासाठी या ठिकाणी मार्ग देण्यात आला आहे. त्या मार्गातून आपण जाऊन मुख दर्शन घेऊ शकतो. परंतु दर्शन घेण्यासाठी 2 ते 3 तास लागू शकतात. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे. ही गर्दी पाहू शकतो आपण देवीसाठी, देवीला पाहण्यासाठी देवीच्या भक्तांनी केलेली गर्दी. बघा किती गर्दी आहे मध्ये. लय गर्दी आहे. चल इकडे प्रतिष्ठा. चला आपण पाहू शकतो. पहा किती गर्दी आहे. तास ते 2 तास लागू शकतात आपल्याला दर्शन घेण्यासाठी. कुठून जायचंय बघू तरी. मध्ये जाण्यासाठी पलीकडून रस्ता आहे. आपण जाऊ. जर दर्शन भेटलं तर करू आपण. चला मग. चला प्रतिष्ठा. तर मित्रांनो ज्या भक्तांना अभिषेक करण्यासाठी इथं यायचं आहे त्यांना अभिषेक करण्यासाठी हा मार्ग देण्यात आला आहे. त्या मार्गात जाऊन आपण अभिषेक करू शकता. तर हे पहा गर्दी. इथून गर्दी चालू झालेली आहे दर्शनाला. ही काय पाठीमागून? तिकडून पाठीमागून आहे. तिकडून रस्ता. हा दर्शनाची रांग आहे. किती गर्दी आहे बघ. गर्दी आहे. चल मंदिराच्या बाहेर LED लावण्यात आलेलं आहे. देवीचं दर्शन कशा पद्धतीनं होत आहे त्याचं हे दृश्य आपण पाहू शकता. बाहेर बघताना ते दृश्य पाहण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे LED. तर आपण पाहू शकता बघा हे अभिषेक करणारे सगळे भक्त. जायचं का? ही लाईव्ह आहे मधलं. ज्या भक्तांना प्रसाद घ्यायचा आहे त्यासाठी त्यांना प्रसाद वाटप केंद्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 30 रुपये भरून प्रत्येक व्यक्तीला 1 नग दिला जातो लाडूचा. या ठिकाणी प्रसाद दिला जातो. आपण पाहू शकता. हे काय इकडे समोर मजा वाटायली. का आला वरे वरे आला. बघा आम्ही तर तुळजाभवानी मंदिरात आलेलो आहोत तुळजापूर येथे. बघा किती सुंदर स्वच्छ वातावरण आहे. आणि आता तुम्हाला आणखी एक गोष्ट मला दाखवायची आहे की बघा इकडं आता बघा हे
आता हे भक्तांनी बघा किती घाण केलेलं आहे बघा. स्वतः जे आले असतील भक्त आणि ज्यांनी हे घाण केलं असेल ते किती स्वच्छ होऊन आले असतील ना घरून. आणि तर मंदिरात ज्या देवीच्या पाया पडायला आले तर त्या देवीच्या परिसराला एवढं घाण करून गेलेले आहेत भक्त. आता माहित नाही आम्हाला कोण करून गेले ते. बघा हे बघा बघा किती स्वच्छ होऊन आलं असेल ही फॅमिली ज्यानं ही घाण केली ती. चला की वेळ झाली आता. प्रसाद बघावा लागेल. हो बघू चल प्रतिष्ठा चल. खेळ वाटायला तुला मजा वाटायली का की तिला पडचेल दमाने पडत असतंय. तिला मजा वाटायली आता. चल उतर खाली तो पडत असतं आहे का. आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात म्हणजे मध्ये गेलो आणि या मंदिराच्या मधूनचा भाग आहे हा मी आता शूट करायलेला. बघा गेटच्या साईडचं मधली बाजू आहे पण मंदिरात पूर्ण तिथून मंदिर चालू होते पूर्ण. बघा जगमगाट बघा किती फ्रेश म्हणजे खूप वेळेस म्हणले पण एवढं प्रसन्न वातावरण आहे की बस. आणि इकडे जे बसण्याचं ऑडिटोरियम आहे ना तिथं सगळ्या वरच्या पायरीपासून मी म्हणजे शूट करायले. खूप सुंदर वाटत आहे. गर्दी पण एवढी जास्त आहे की बस. बघा ही गर्दी आणि फ्रेश वातावरण. प्रतिष्ठा घरी जायचं नको म्हणत आहे. प्रतिष्ठा जायचं का घरी. काय बघायचंय. हा ये बरं चढ वर चढ ये इकडं बघ तुला दिसतं का खूप उंच आहे का. प्रतिष्ठाला जे आम्ही आसपासच्या परिसरातील देव मंदिरं ते दाखवत आहोत त्याच्यापैकीच हा एक भाग आहे. प्रतिष्ठाला आज आम्ही तुळजापूर मंदिर दाखवलेलं आहे. प्रतिष्ठाला माहिती पाहिजे की तिनं ज्या क्षेत्रात राहते तिथं म्हणजे कोणते देवस्थान आहेत त्या देवाचं काय महत्त्व आहे किंवा लोक त्या देवाला का इतके मानतात ते प्रतिष्ठाला सांगण्यासाठी आहे. कारण घटनेमध्ये सुद्धा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून प्रतिष्ठाला धर्माची ती माहिती असावी म्हणून आम्ही प्रतिष्ठासाठी सगळे इथले आसपासचे देव ते दाखवत आहोत. पाय हे लचकल ती दमाने असाला. दमाने 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 चला. झाली आता आमच्या प्रतिष्ठाची हौस पूर्ण झालेली. तर पाहू शकतो आपण इकडं काय आलंय ती आम्हाला माहित नाही काय आहे ती. हे पाहू शकतो आपण बारका घेतला का सगळं देवी बनवलेल्या आहेत. 2 देवी आहेत. काय म्हणते ते आम्हाला माहित नाही. भावी भक्तांना बनवलेला त्यांचा काहीतरी हौस असेल किंवा काहीतरी इच्छा असेल त्याच्यामुळे त्यांनी बनवलेलं. येडाई देवी आहे का तेपतीमध्ये. हां प्रतिष्ठाला ओळखू आलं. मला काय ओळखू नाव ती काय आहे पण देवीच आहेत तेवढ्या. पलीकडले बी देवी अलीकडले देवी. हा चला चला बरं पलीकडे जाऊन बघू. तर मित्रांनो या ठिकाणी परड्या भरल्या जातात. गावाकडून किंवा घरून जे पीठ आणलेलं असतंय त्या पीठ या परड्यामध्ये भरले जाते. आपण पाहू शकता प्रत्येक भक्त हे गावाकडून पीठ आणलेले परड्यामध्ये टाकतात निवेद टाकतात. चला लवकर चला चला दिवे जाईल. चला 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 कोणाकडे हा पलीकडे तोंड केलं का. तर देवीचे बघा कोणकोणच्या देवी आहेत ते आपल्याला काय ओळखू ना तर आपण पाहू शकता. बघा प्रतिष्ठा आणि तिची मम्मी बघा देवीजवळ गेलेले आहे. घेतलं का दर्शन. आता कोणकडे जायला देवे पण ते काय करायचं असेल आपल्याला काही कळत नाही. बरं तर मित्रांनो हे हिरकणी कक्ष आहे जे स्तनपान माता आहे त्यांच्या लेकराला पाजण्यासाठी त्यांना स्तनपान करण्यासाठी लेकरासाठी हा कक्ष बनवलेला आहे. तर मित्रांनो आता प्रतिष्ठा आणि तिची मम्मी मी सगळेच आता देवीचे दर्शन करून आता बाहेर निघालेलो आहोत.